नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स हा चॅप्टर जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. आता आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलाच दुसरा एक छोटासा चॅप्टर पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. सुरुवातीला ह्या चॅप्टरची इंट्रोडक्शन पाहूयात. पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे काय? तर अलीकडच्या काळामध्ये केमिस्ट्रीची ही एक सेपरेट ब्रँच तयार झालेली आहे की ज्याच्यामध्ये मोस्टली पॉलिमरचा स्टडी जो आहे तो केला जातो. आता पॉलिमरचा स्टडी केला जातो म्हणजे काय? तर पॉलिमर ह्या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ लक्षात घ्या. पॉलिमर याचा अर्थ मेनी रिपीटिंग युनिट or the substance which contains large molecules having high density and it contains many repeating units in its structure. असे जे सबस्टन्स आहेत की ज्या सबस्टन्समध्ये एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स अनेक वेळा रिपीट झालेले असतात आणि हे अनेक वेळा रिपीट झाल्यामुळं त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं कॉम्प्लेक्स बनतं आणि त्यांचं मास जे आहे ते मास वाढतं. मग असे जे सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्सना आपण पॉलिमर असं म्हणतो. मग ह्या पॉलिमरचा सेपरेट स्टडी करणारी ब्रँच केमिस्ट्रीमधली तिला जनरली पॉलिमर्स असं म्हटलं जातं. मग ह्या पॉलिमर केमिस्ट्रीचा सेपरेट स्टडी करण्यापूर्वी त्याच्यामधल्या काही टर्म्स जे आहेत त्या टर्म्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. त्या टर्म्स कुठल्या आहेत? तर सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये ह्या पॉलिमर केमिस्ट्रीमधल्या बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या बेसिक टर्म्स आपण पाहूयात. मग याच्यामध्ये पहिल्यांदा जी टर्म येते ती आहे मॅक्रोमॉलिक्युल्सची. मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय? तर ह्या पॉलिमर्सना एका अर्थानं मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. और पॉलिमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स याचा अर्थ काय? तर मॅक्रो म्हणजे मोठे, मॉलिक्युल्स म्हणजे रेणू, मोठ्या आकाराचे रेणू म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स. मग हे पॉलिमर्स जे आहेत त्यांना मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. मग मॅक्रोमॉलिक्युल्सचं मिनिंग काय? द लार्ज मॉलिक्युल्स विथ हाय मास. असे मॉलिक्युल्स किंवा असे लार्ज मॉलिक्युल्स की ज्यांचं मॉलिक्युलर मास हे काय हाय आहे किंवा ग्रेटर आहे. ही पहिली टर्म या पॉलिमर्समध्ये मोस्टली वापरली जाते. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे ती आहे पॉलिमर्स. मग पॉलिमर्स म्हणजे काय? तर पॉलिमर्स आर नथिंग बट कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स विच इज मेड फ्रॉम मेनी रिपीटिंग युनिट्स कॉल्ड मोनोमर्स. मग पॉलिमर्स म्हणजे काय? तर पॉलिमर्स हे कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत की ज्या कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये वारंवार रिपीट होणारे काही युनिट्स असतात. त्या रिपीट होणाऱ्या युनिट्सना मोनोमर्स असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक प्रकारच्या रिपीट होणाऱ्या मोनोमर्सपासून तयार होणारं कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे पॉलिमर. आता त्याच्यानंतर यातली तिसरी जी टर्म आहे ती तिसरी टर्म आहे मोनोमर्स. मग मोनोमर म्हणजे काय? तर मोनोमर्स म्हणजे सिंगल रिपीटिंग युनिट इन पॉलिमर. मोनोमर म्हणजे काय? तर पॉलिमरमधला हा जो वारंवार रिपीट होणारा भाग आहे तो म्हणजे मोनोमर. तर थोडक्यात पॉलिमर म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स विच इज मेड अप फ्रॉम मेनी रिपीटिंग युनिट्स कॉल्ड ॲज मोनोमर्स. असे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स की ज्या कॉम्प्लेक्स मॉलिक्युलमध्ये वारंवार काय होतात? मोनोमर्स रिपीट होतात आणि त्याच्यामुळं त्यांचं मॉलिक्युलर मास जे आहे ते मॉलिक्युलर मास इन्क्रीज होतं किंवा वाढतं. असे हाय मॉलिक्युलर मास असणारे सबस्टन्स ज्यांना आपण पॉलिमर्स असं म्हणतो. आता ही झाली पॉलिमर केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन. मग हे पॉलिमर्स आपण कुठं वापरतो? तर रोजच्या जीवनामध्ये आपण बऱ्यापैकी ह्या पॉलिमर्सला डायरेक्टली इनडायरेक्टली वापरत असतो. जसं की पॉलिमरचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं असेल तर प्लॅस्टिक आहे. आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू वापरत असतो तर ते
प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक एक प्रकारचं पॉलिमरच आहे. हे प्लॅस्टिक बॅकलाईटपासून बनलेलं असतं आणि हे जे बॅकलाईट आहे ते एक प्रकारचं पॉलिमर आहे, क्रॉस लिंक्ड पॉलिमर किंवा डेफिनाईट स्ट्रक्चर असणारं किंवा फ्रेम असणारं पॉलिमर. या प्लॅस्टिकला तयार करण्यासाठी फेनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यांचं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागतं. मग फेनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यांचं पॉलिमरायझेशन केलं तर आपल्याला हे प्लॅस्टिक जे आहे बॅकेलाईट ते प्लॅस्टिक आपल्याला ॲज अ पॉलिमर म्हणून मिळतं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तर रबर आहे, जो आपण डेली लाईफमध्ये बऱ्याच वेळा वापरतो किंवा रबराच्या वस्तू बऱ्यापैकी आपण वापरतो. शॉक रेजिस्टंट म्हणून ह्या रबराचा आपण उपयोग करत असतो. इलॅस्टिक बिहेवियर त्याचं लक्षात घेऊन आपण वेगवेगळ्या कारणांसाठी या रबराला वापरत असतो. तर हे जे रबर आहे हे रबरसुद्धा एक नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. हे रबर आपण तयारसुद्धा करतो आणि ते नॅचरली रबर ट्रीपासून सुद्धा आपल्याला मिळवता येतं. म्हणजे रबर हे एक आर्टिफिशियल रबरसुद्धा आपल्याला तयार करता येतं आणि नॅचरल रबरसुद्धा आहे. तर ते रबर हे सुद्धा एक पॉलिमरचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल जर डे टू डे लाईफमधलं पॉलिमरचं घेतलं तर ते आहे नायलॉनचं. आपण विविध कारणासाठी ज्या दोऱ्या वापरत असतो त्या दोऱ्या ज्या आहेत ते नायलॉनपासून बनलेल्या असतात. मग त्या नायलॉनच्या दोऱ्यामधलं नायलॉन जे आहे ते सुद्धा पॉलिमरचंच एक एक्झाम्पल आहे. बरेचसे नायलॉनच्या दोऱ्या ज्या आहेत त्या आपल्या वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या आपण वापरत असतो. काही वेळा मासे पकडण्यासाठी ज्या आपण जाळ्या वापरतो फिशिंग नेट बनवण्यासाठी, तर त्या ज्या दोऱ्या असतात त्या हलक्या असतात आणि तंगुसाच्या असं म्हणा, आणि त्या ताणल्या जातात. त्याची ड्युरेबिलिटी जास्त असते, वॉटर रेझिस्टंट असतात, पाण्यामध्ये त्यांना काही होत नाही. आणि त्याचबरोबर शेतातली जी काही आपली ओझे असतील ती ओझे आणण्यासाठी आपण मग नायलॉनच्या दुसऱ्या दोऱ्या वापरतो, जाडसर असतात त्या, की ज्या काही काळानंतर म्हणजे साधारणतः 1-2-3 महिन्यानंतर हळूहळू नंतर मग त्या थोड्याशा कमकुवत होतात. म्हणजे तिथं रिजिडिटी हा जो फॅक्टर आहे तो रिजिडिटी फॅक्टर तिथं महत्त्वाचा आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द कंडिशन्स आपल्याला कोणत्या प्रकारच्या त्या नायलॉनच्या दोऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार पॉलिमर जे आहेत ते पॉलिमर आपल्याला बनवता येतात. आपल्या गरजांनुसार आपल्याला ह्या पॉलिमर्समध्ये चेंजेस जे आहेत ते चेंजेस करता येतात आणि त्याप्रकारे हे पॉलिमर जे आहेत ते पॉलिमर्स आपण डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या रोजच्या लाईफमध्ये वापरत असतो. तर ही झाली ह्या पॉलिमर केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर या पॉलिमर्समध्ये जर त्यांचं एक्झॅक्ट साईज जर बघितली तर पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स. मग त्या पॉलिमर्समधले जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यांची एक्झॅक्टली साईज जर आपल्याला सांगायची झाली तर ते साईज आपल्याला साधारणतः 10⁻³ to 10⁻7 युनिट इथंपर्यंत असलेली पाहायला मिळते. मग काही वेळा काही पॉलिमर्समध्ये आपल्याला त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स मॅक्रोमॉलिक्युल्स काही वेळा उघड्या डोळ्याने दिसतात, काही वेळा ते दिसत नाहीत. परंतु लार्जर साईज जे आहे ते लार्जर साईज असल्यामुळे 10⁻³ to 10⁻7 युनिट इथंपर्यंतची या पॉलिमर्समधल्या मॅक्रोमॉलिक्युलची साईज जी आहे ती साईज असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर या पॉलिमर्सचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर ते क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं का, तर करता येतं. मग ह्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. डिपेंडिंग अपॉन व्हेरियस मोड्स, व्हेरियस टाईप्स, द पॉलिमर्स आर फर्दर क्लासिफाईड अगेन. मग या पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपण 1 by 1 बघूया. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा तो आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑर ओरिजिन. त्या पॉलिमरचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्या पॉलिमरचा सोर्स कोणता आहे किंवा त्याचं ओरिजिन कोणतं आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला ह्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन जे आहे ते करता येतं. सो डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑर ओरिजिन देअर आर 3 सबटाईप्स ऑफ द पॉलिमर्स. म्हणजे सोर्सनुसार किंवा ओरिजिननुसार, त्या पॉलिमरच्या सोर्सनुसार किंवा त्या पॉलिमरच्या ओरिजिननुसार जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की जे पॉलिमर्स आपल्याला डायरेक्ट प्लांट्सपासून किंवा ॲनिमल्सपासून म्हणजे नॅचरल सोर्सपासून
मिळतात नेचरमधून डायरेक्ट प्लॅन्टपासून किंवा ॲनिमल्सपासून म्हणजे झाडांपासून किंवा प्राण्यांपासून ते आपल्याला डायरेक्टली जर मिळत असेल तर अशा पॉलिमर्सना नॅचरल पॉलिमर्स असं म्हटलं जातं. डायरेक्ट नेचरमधून किंवा प्लांट्स किंवा ॲनिमल्समधून जर आपल्याला ते पॉलिमर मिळत असेल तर हा पहिला प्रकार पडतो ऑन द बेसिस ऑफ सोर्समधला नॅचरल पॉलिमर्स फ्रॉम प्लांट्स ऑर ॲनिमल्स. मग आता याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे इथं की एकतर ते नॅचरल सोर्स जो आहे तो एकतर प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्स असेल. मग त्याच्यानुसार परत ह्या नॅचरल पॉलिमरचे पुन्हा 2 सब टाईप्स पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे जर प्लांटपासून ते नॅचरल पॉलिमर मिळत असेल तर मग ह्या नॅचरल पॉलिमरचा पहिला प्रकार येतो प्लांट पॉलिमर विच इज नथिंग बट द पॉलिमर्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स. मग त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल रबर. आपल्याला माहिती आहे रबर जे आहे ते रबराच्या झाडापासून आपल्याला मिळतं. रबराच्या झाडावरती घाव घातल्यानंतर त्याच्यातून एक लॅटेक्स बाहेर पडतो किंवा चीक बाहेर पडतो आणि त्याच्यापासून हा रबर जो आहे तो रबर मिळतो. म्हणजे तो रबर जो आपल्याला मिळतो आहे तो झाडापासून मिळतो. मग रबर हे प्लांट पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. तिथं त्याचा सोर्स प्लांट आहे आणि तो नॅचरल आहे म्हणून ते नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. परंतु त्याच्यामध्ये परत सब टाईप कुठला आला त्याचा तर प्लांट पॉलिमर, कारण रबर हे प्लांटपासून मिळतं आपल्याला झाडापासून मिळतं म्हणून. त्याच्यानंतर ह्या नॅचरल पॉलिमरचा दुसरा प्रकार त्याच्या सोर्सवरून ॲनिमलचा. जर समजा ते नॅचरल पॉलिमर ॲनिमलपासून मिळत असेल तर प्राण्यांपासून मिळत असेल तर त्याला आपण ॲनिमल पॉलिमर असं म्हणतो. मग ॲनिमल पॉलिमर म्हणजे काय द पॉलिमर्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल्स. जर प्राण्यांपासून ते पॉलिमर आपल्याला नॅचरल पॉलिमर मिळत असेल तर त्याला आपण ॲनिमल पॉलिमर असं म्हणतो. म्हणजे त्याचा थोडक्यात सोर्स हा प्राणी असला पाहिजे. मग त्याचा एक्झाम्पल कुठला आहे तर फॉर एक्झाम्पल सिल्क आहे, रेशीम. मग रेशीम आपल्याला माहिती आहे सिल्क हे सिल्क वर्मपासून आपल्याला मिळतं किंवा रेशीम जे आहे ते रेशीम किड्यापासून मिळतं आपल्याला. तुतीच्या झाडावरती साधारणतः हे रेशीम किडे जे आहेत ते रेशीम किडे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या रेशीम किड्यांपासून आपल्याला हे रेशीम जे आहे ते रेशीम मिळत असतं. मग हे रेशीम जे आहे सिल्क हे सुद्धा पॉलिमरचं एक्झाम्पल आहे आणि ते नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याचा सोर्स ॲनिमल आहे कारण ते किड्यापासून आपल्याला मिळते, इन्सेक्टपासून, वर्मपासून, सिल्क वर्मपासून, म्हणून ते ॲनिमल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ओरिजिन नॅचरल पॉलिमर हा झाला पहिला प्रकार. त्याच्यामध्ये परत त्याचे 2 प्रकार पडतात प्लांट पॉलिमर की ज्याच्यामध्ये प्लांटपासून ते पॉलिमर मिळते नॅचरल पॉलिमर, आणि दुसरा ॲनिमल पॉलिमर की ज्याच्यामध्ये ते जे नॅचरल पॉलिमर आहे ते ॲनिमलपासून मिळत असतं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ सोर्स दुसरा जो प्रकार आहे क्लासिफिकेशनचा तो आहे सिंथेटिक पॉलिमर्स. आता सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय तर असे पॉलिमर्स की जे मॅनमेड आहेत म्हणजे माणसानं तयार केलेले आहेत किंवा आर्टिफिशियल पॉलिमर आहेत म्हणजे जे लॅबमध्ये सिंथेसिस केलेले आहेत. मग असे मॅनमेड ऑर आर्टिफिशियल पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे जे निसर्गामधून मिळत नाही किंवा ज्या पॉलिमरला आपण लॅबमध्ये सिंथेसिस करतो किंवा लॅबमध्ये तयार करतो किंवा मानवापासून जे तयार झालेले आहेत किंवा मानवानं निर्माण केलेले आहेत असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड पॉलिमर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड पॉलिमर्स. म्हणजे काय तर हे आपण जनरेट करतो, ह्युमन बिईंग्स, माणूस किंवा माणसं काय करतात त्या पॉलिमरला तयार करतात, जनरेट करतात, म्हणून त्यांना रिजनरेटेड पॉलिमर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचं एक्झाम्पल आहे नायलॉन. याचं एक्झाम्पल आहे नायलॉन. आता नायलॉन हे आपल्याला माहिती आहे नायलॉनच्या दोऱ्या ज्या असतील किंवा नायलॉन जे ते लॅबमध्ये कृत्रिमरित्या आपल्याला सुरुवातीला तयार करावं लागतं आणि ते लॅबमध्ये तयार केल्यानंतर मग त्याच्यापासून आपल्याला त्या नायलॉनपासून काय करायचं आहे म्हणजे त्याच्या दोऱ्या तयार करायच्या आहेत का त्याचे फायबर्स तयार करायचे आहेत ते आपण ठरवत असतो. मग त्या नायलॉनच्या दोऱ्या किंवा नायलॉनचे फायबर्स तयार करण्यापूर्वी पहिल्यांदा कच्चं नायलॉन जे आहे किंवा नायलॉन जे आहे ते आपल्याला तयार करावं लागतं किंवा सिंथेसाइज करावं लागतं. ठीक आहे. म्हणून हे नायलॉन जे आहे ते सिंथेटिक पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. कारण नायलॉन आपण काय करत असतो कारखान्यामध्ये किंवा लॅबमध्ये तयार करत असतो केमिकल रिॲक्शनच्या सहाय्यानं आणि मग त्याच्यापासून पुन्हा त्याच्या दोऱ्या किंवा त्याचे फायबर्स जे धागे
ते आपण तयार करत असतो. म्हणून हा झाला ऑन द सोर्स किंवा ओरिजिननुसार त्या पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा दुसरा प्रकार, सिंथेटिक पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमर्स आर नथिंग बट द पॉलिमर्स विच आर मॅन मेड or the polymers which are artificial one, or the polymers which are artificial one, म्हणजे माणसानं तयार केलेले जे पॉलिमर्स आहेत किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले जे काही पॉलिमर्स आहेत लॅबमध्ये त्यांना सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे नायलॉन. त्याच्यानंतर या ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑर ओरिजिन, त्याच्यानंतरचा हा तिसरा त्यातला शेवटचा प्रकार आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. तिसरा जो प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स पॉलिमरचा किंवा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, तो आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. तर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सला तयार करण्यासाठी त्याचं जे स्टार्टिंग मटेरियल ते स्टार्टिंग मटेरियल नॅचरल सोर्सपासून घेतलेलं आहे. म्हणजे काय, तर ते डायरेक्ट आपल्याला ॲज अ पॉलिमर म्हणून वापरता येत नाही. तर ते पॉलिमर तयार करण्यासाठी त्याचा जो सोर्स आहे किंवा त्याचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते स्टार्टिंग मटेरियल आपण नेचरपासून घेतलेलं आहे. मग आयदर ते एखाद्या ॲनिमलपासून घेतलेलं असेल किंवा प्लांटपासून घेतलेलं असेल. मग त्या स्टार्टिंग मटेरियलवरती प्रोसेस करून जर ते पॉलिमर आपण नंतर तयार केलं असेल तर त्या प्रकारच्या पॉलिमरला सेमी सिंथेटिक पॉलिमर असं म्हटलं जातं. म्हणजे 100% आर्टिफिशियल असं नाही, 100% आर्टिफिशियल असं नाही किंवा 100% मॅनमेड असं नाही, तर त्याचं स्टार्टिंग मटेरियल हे नेचरमध्ये अवेलेबल आहे किंवा निसर्गामध्ये अवेलेबल आहे. एकतर प्लांट सोर्सपासून घ्या किंवा ॲनिमल सोर्सपासून घ्या आणि त्याच्यावरती मग प्रोसेस करा आणि मग ते पॉलिमर तयार करा. तर असे जे डिरायव्ड पॉलिमर्स आहेत, डिरायव्ड म्हणजे काय, तर त्या नॅचरल सोर्सवरती प्रोसेस करून तयार केलेली. म्हणजे कुणापासून तयार केलेलं, तर पॉलिमर विच इज डिरायव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स, डायरेक्ट ॲनिमल सोर्सपासून किंवा प्लांट सोर्सपासून त्याच्यावरती प्रोसेस करून किंवा त्याच्यापासून डिराईव्ह केलेलं जे पॉलिमर आहे त्याला सेमी सिंथेटिक पॉलिमर असं म्हटलं जातं. विच इज कॉल्ड ॲज सेमी सिंथेटिक पॉलिमर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. ह्या सेमी सिंथेटिक पॉलिमरला दुसऱ्या भाषेत रिजनरेटेड फायबर्ससुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. सिंथेटिक पॉलिमर्सला रिजनरेटेड पॉलिमर्स असं म्हटलं जातं कारण ते कृत्रिमरित्या आपण तयार करतो. म्हणजे त्याच्यासाठी लागणारं सुरुवातीचं मटेरियल हे सगळं लॅबमध्ये तयार केलेलं असतं. तर इथं तसं नाही, इथं जे स्टार्टिंग मटेरियल ते तुमच्याजवळ असतं त्याच्यावरती आपण प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून हे फायबर्स जे आहेत ते फायबर्स तयार करतो. म्हणून या सेमी सिंथेटिक पॉलिमरला रिजनरेटेड फायबर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिजनरेटेड फायबर्स. आता त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर त्याचं एक्झाम्पल आहे सेल्युलोज नायट्रेट किंवा सेल्युलोज ॲसिटेट. तर सेल्युलोज नायट्रेट हे जे पॉलिमर आहे ते सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणून ओळखलं जातं. आता याच्यासाठी सेल्युलोज नायट्रेट तयार करण्यासाठी तुम्हाला सेल्युलोज जे आहे, सेल्युलोज हे प्लांटपासून आपल्याला मिळतं, प्लांट टिश्यूमधून. तर त्या प्लांटपासून तुम्हाला सेल्युलोज जे आहे ते सेल्युलोज मिळत असतं. त्याचं थोडं नायट्रेशन केलं त्या सेल्युलोजचं, तर त्याच्यापासून तुम्हाला हे सेल्युलोज नायट्रेट फायबर मिळतात, त्याच्या दोऱ्या मिळतात त्या. तर हे सेल्युलोज नायट्रेट हे झालं सेमी सिंथेटिक पॉलिमरचं एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण हे सेल्युलोज जे ते प्लांटपासून घेतो, म्हणजे त्याचं स्टार्टिंग मटेरियल सेल्युलोज नायट्रेटचं, आणि त्याच्यावरती फर्दर मग केमिकल प्रोसेस करतो, म्हणजे नायट्रेशन करून त्याच्यापासून फर्दर काय करतो, नायट्रेट तयार करतो आणि त्याच्यापासून जे पॉलिमर मिळतं त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलोज नायट्रेट. मग हे 100% आर्टिफिशियल नाही आहे. त्याचं स्टार्टिंग मटेरियल जे आहे ते स्टार्टिंग मटेरियल आपल्याला प्लांटपासून मिळालेलं आहे, त्याच्यावरती आपण फर्दर केमिकल प्रोसेस करतो आहे नायट्रेशनची आणि त्याच्यानंतर मग त्याचं नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन करतो आहे आणि ते पॉलिमर तयार करतो आहे. म्हणून या पॉलिमरला सेमी सिंथेटिक पॉलिमर असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा झाला पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा पहिला प्रकार, की ज्याच्यामध्ये आपण त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन कसं करतो आहे, तर ऑन द बेसिस ऑफ सोर्स, त्या पॉलिमरचा सोर्स कुठला आहे किंवा त्या पॉलिमरचं ओरिजिन काय, ते नेचरपासून मिळतं आहे का डायरेक्ट 100% ते लॅबमध्ये आपण तयार करतो आहे किंवा मॅनमेड आहे, किंवा त्याचा सोर्स जो आहे किंवा त्याचं स्टार्टिंग मटेरियल हे नेचरमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती आपण फर्दर प्रोसेस करतो आहे आणि त्या नॅचरल सोर्सला किंवा नॅचरल
सोर्सपासून किंवा नॅचरल स्टार्टिंग मटेरियलला डिराईव्ह करतो आहे आपण आणि त्याच्यापासून ते पॉलिमर तयार करतो आहे, म्हणजे सेमी सिंथेटिक पॉलिमर तयार करतो आहे. त्याच्यानुसार हे 3 प्रकार पडतात: ऑन द बेसिस ऑफ सोर्स, नॅचरल पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स अँड सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. इथं हा पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा पहिला जो प्रकार आहे, ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, तो संपतो आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे क्लासिफिकेशनचा दुसरा प्रकार, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर किंवा क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. सो ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर देर आर 3 टाईप्स डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स. मग त्या पॉलिमरचं जर स्ट्रक्चरनुसार क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमधलं जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्सवरती आपल्याला फोकस करावा लागेल. ठीक आहे, कारण तो मोनोमर्स त्याच्यामध्ये रिपीट होत असतो, वारंवार त्याच्यामध्ये रिपीट होत असतो. मग त्या स्ट्रक्चरनुसार पॉलिमरचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर देर आर 3 टाईप्स डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स. त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये जो मोनोमर आहे त्या मोनोमरनुसार परत त्या पॉलिमरचे 3 सबटाईप्स पडतात. ठीक आहे. त्यातला पहिला सबटाईप लिनियर पॉलिमर. मग लिनियर पॉलिमर म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स सगळे एका सरळ रेषेत असतात किंवा एका स्ट्रेट चेनमध्ये असतात. द पॉलिमर्स विच कंटेन्स स्ट्रेट चेन ऑफ मोनोमर्स आर कॉल्ड ॲज लिनियर पॉलिमर्स. म्हणजे ज्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये त्यातले जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स हे आगगाडीप्रमाणे किंवा रेल्वेप्रमाणे एका पाठीमागं एक असे एक त्यांची एक लॉंग स्ट्रेट चेन असलेली आपल्याला पाहायला मिळते. असे लॉंग स्ट्रेट चेन कंटेनिंग पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज लिनियर पॉलिमर्स. मग त्याचं एक्झाम्पल आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन आपण ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो, थोड्याशा कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या जाडसर प्लॅस्टिकच्या पिशव्या पाहायला मिळतात किंवा प्लॅस्टिकचे जाड कागद जे ते हाय डेन्सिटी पॉलिमर. तर ते जे पॉलिमर आहे प्लॅस्टिकची ताडपत्री म्हणा किंवा प्लॅस्टिकचे जाड कागद म्हणा, त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर पाहिलं तर त्याच्यामधले सगळे जे मोनोमर्स आहेत त्याच्यामध्ये इथिन वापरलं जातं. तर ते इथिन मॉलिक्युल्स हे बॅक टू बॅक काय झालेले असतात, एकमेकांना स्ट्रेट चेनमध्ये अटॅच झालेले असतात. मग त्याच्यामध्ये लॉंग स्ट्रेट चेन आपल्याला त्या इथिन मॉलिक्युलची पाहायला मिळते. इथिन त्यातला मोनोमर आहे, म्हणजे अशी लॉंग स्ट्रेट चेन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणून हे हाय डेन्सिटी पॉलिथिन जे आहे ते लिनियर पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. तर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरनुसार हा पहिला प्रकार पडतो पॉलिमरचा की ज्यांच्यामध्ये स्ट्रेट चेन आपल्याला पाहायला मिळते किंवा ज्यांचं स्ट्रक्चर हे स्ट्रेट चेन आहे किंवा ज्यांच्यामध्ये मोनोमरची एक लांब लचक अशी स्ट्रेट चेन आहे, त्या पॉलिमर्सला लिनियर पॉलिमर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर दुसरा जो प्रकार आहे पॉलिमरचा तो आहे ब्रँचड चेन पॉलिमर. तो आहे ब्रँचड चेन पॉलिमर. आता ब्रँचड चेन पॉलिमर म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये मुळातच एका मोनोमरला किंवा त्या मोनोमरला एखादी साईड ब्रँच असते किंवा एखादी साईड चेन असते आणि ते पॉलिमरायझेशन केल्यानंतर ठराविक अंतरानंतर ती साईड चेन किंवा ती ब्रँच आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. ठीक आहे. तर असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एखादी ब्रँच असते किंवा एखादी साईड चेन असते मोनोमर्सची, त्या पॉलिमर्सना ब्रँचड चेन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. द पॉलिमर्स which contains branches or side chain in monomers called as branched chain polymers. मग त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर फॉर एक्झाम्पल आहे LDP, लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे काय, तर कॅरीबॅग जे आहेत प्लॅस्टिकच्या, ते प्लॅस्टिकची कॅरीबॅग हे त्याचं एक्झाम्पल आहे ब्रँचड चेन पॉलिमर्स. आता तुम्ही म्हणाल सर प्लॅस्टिकची कॅरीबॅग आणि प्लॅस्टिकच्या कागदामध्ये फरक नाही आहे. तर त्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचं स्ट्रक्चर जर अंडर मायक्रोस्कोप तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या इथिनमध्ये त्याचं स्टार्टिंग मटेरियलसुद्धा इथिन आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. मग इथं एक ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग ठराविक अंतरावरती तुम्हाला त्या मोनोमर्समध्ये पाहायला मिळतं. साईड ब्रँच जे आहे ती साईड ब्रँच तुम्हाला तिथं पाहायला मिळते. किंवा
PVC आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड. पॉलिव्हिनिल क्लोराईडमध्ये व्हिनिल क्लोराईड हे स्टार्टिंग मटेरियल असतं. मग त्याच्यामध्ये क्लोरीन जो आहे त्यातला व्हिनिल क्लोराईडमधला, तो क्लोरीन आयटम हा एक ब्रँच म्हणून किंवा साईड चेन म्हणून त्याच्यामध्ये ॲक्ट होतो प्रत्येक मोनोमरमध्ये. मग जसं जसं तुम्ही त्या व्हिनिल क्लोराईडला कंबाईन कराल तसं तसं प्रत्येक वेळी तो जो क्लोरीन आयटम आहे तो वरच्या बाजूला ठराविक अंतरानंतर तुम्हाला ॲज अ ब्रँच म्हणून पाहायला मिळतो. तर PVC पाईप जी आहे आपली प्लॅस्टिकची, पॉलिव्हिनिल क्लोराईड, हे सुद्धा ब्रँचड चेन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये ठराविक अंतरावरती क्लोरीनचं साईड चेन किंवा क्लोरीनची ब्रँच जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. पण ते PVC तुमच्या लक्षात राहणार नाही किंवा लक्षात राहू शकतं. त्याच्यापेक्षा हे सोपं LDP आहे, लो डेन्सिटी पॉलिथिन. कारण वरती HDP हाय डेन्सिटी पॉलिथिन आणि त्याच्या खाली LDP लक्षात येईल म्हणून ते आपण दुसरं एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे LDPचं. परंतु ब्रँचड चेन पॉलिमरचं आणखीन याच्यापेक्षा सोपं, लो डेन्सिटी पॉलिथिनपेक्षा सोपं एक्झाम्पल आहे PVCचं, पॉलिव्हिनिल क्लोराईडचं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्लोरीनचे ब्रँचेस जे आहेत ते ठराविक अंतरावरती पाहायला मिळतात. ठीक आहे. सो ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर तिसरा जो प्रकार आहे पॉलिमरचा तो आहे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. मग हा तिसरा प्रकार जो आहे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स, त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर काही पॉलिमर्स असे असतात की ज्या पॉलिमरचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक डेफिनाईट अशी एक फ्रेम असते किंवा त्याच्यामध्ये एक डेफिनाईट असं नेटवर्क असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्याच्यामधले जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स एका डेफिनाईट शेपमध्ये किंवा एका डेफिनाईट फ्रेममध्ये किंवा एका डेफिनाईट नेटवर्कमध्ये अरेंज असलेले आपल्याला पाहायला मिळतात अप टू सर्टन लेवल्स. मग असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्याला एक ठराविक फ्रेम दिसते, ठराविक नेटवर्क दिसतं किंवा ज्यांच्यामध्ये एक डेफिनाईट पॅटर्न आहे असं म्हणा, त्या प्रकारच्या पॉलिमर्सना किंवा तसे स्ट्रक्चर असणाऱ्या पॉलिमर्सना क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स किंवा फ्रेम पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्या क्रॉस लिंक्ड पॉलिमर्सचं दुसरं नाव आहे फ्रेम पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स. जुन्या सिलेबसमध्ये हे तिन्ही प्रकार त्याच्यामध्ये होते, परंतु आता नवीन सिलेबसमध्ये फक्त क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असंच त्याचं नाव ठेवलेलं आहे. ह्या क्रॉस लिंक्ड पॉलिमर्सलाच नेटवर्क पॉलिमर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा फ्रेम पॉलिमर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग हे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक डेफिनाईट फ्रेम असते किंवा एक डेफिनाईट पॅटर्न असतो किंवा एक डेफिनाईट नेटवर्क असतं बिटवीन द मोनोमर्स. त्या पॉलिमर्समधले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये एक डेफिनाईट अशी फ्रेम किंवा डेफिनाईट असं नेटवर्क असतं, म्हणून त्यांना फ्रेम पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स म्हणतात. आणि काही वेळा ही डेफिनाईट फ्रेम किंवा हे डेफिनाईट नेटवर्क कुणामुळं किंवा कशामुळं त्याच्यामध्ये बनतं, तर काही वेळा त्याच्यामध्ये क्रॉस लिंकेजसुद्धा पाहायला मिळते आपल्याला. आता क्रॉस लिंकेज म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखादं पॉलिमर आहे आणि त्या पॉलिमरमध्ये समजा वरच्या बाजूला एक सिंगल स्ट्रेट चेन आहे मोनोमरची, त्याच्यानंतर त्याच्या खाली दुसरी एक सेकंड लेअर आहे मोनोमरची स्ट्रेट चेनची, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली तिसरी लेअर आहे मोनोमरची सिंगल स्ट्रेट चेनची, म्हणजे 3 लेअरचं समजा ते पॉलिमर आहे मोनोमरच्या. पण त्याच्यामध्ये ठराविक अंतरानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पहिली जी मोनोमरची स्ट्रेट चेन आहे त्या पहिल्या मोनोमरच्या स्ट्रेट चेनमध्ये आणि दुसऱ्या मोनोमरच्या ज्या स्ट्रेट चेनमध्ये ठराविक अंतरानंतर, म्हणजे सुरुवातीचे समजा 2 मोनोमर सोडले की त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनच्या तिसऱ्या, म्हणजे पहिल्या लाईनच्या दुसऱ्या मोनोमरमध्ये आणि दुसऱ्या लाईनच्या तिसऱ्या मोनोमरमध्ये जर समजा तिथं एखादा हेट्रोएटम सल्फरसारखी इम्प्युरिटी आपण जर समजा क्रॉस लिंकेज पाहायला मिळत असेल, क्रॉस लिंकेज म्हणजे काय, तर तिथं ती लाईन जी आहे ती लाईन थोडीशी बदलते मोनोमरची. कशामुळं, तर त्याच्यामध्ये एक लिंकेज आपल्याला पाहायला मिळते सल्फरची किंवा हेट्रोएटमची एखाद्या ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर सारखे. तर त्याच्यामुळे जर समजा क्रॉस लिंकेज त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळत असेल वेगवेगळ्या लेयर्समध्ये मोनोमरच्या, पहिल्या लेअरमध्ये आणि दुसऱ्या लेअरमध्ये किंवा समजा तिसऱ्या लेअरमध्ये आणि चौथ्या लेअरमध्ये किंवा 5व्या लेअरमध्ये आणि 6व्या लेअरमध्ये, अशा 2 वेगवेगळ्या लेअरना कनेक्ट करण्यासाठी क्रॉस लिंकेज
काय म्हणतोय पहा मी, क्रॉस लिंकेज म्हणजे काय, तर त्या लेयरच्या खालच्याच मोनोमरमध्ये नाही, तर त्या लेयरच्या खालच्या लाईनमध्ये, परंतु त्याच्या पुढं किंवा पाठीमागं अशा थोडंसं क्रॉस बिहेवियर असणाऱ्या मोनोमर्समध्ये जर लिंकेज असेल हेटेरोॲटमची, तर अशा टाईपच्या पॉलिमर्सना क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असं म्हणतात. काही वेळा ही क्रॉस लिंकेज असल्यामुळे सुद्धा त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर हे डेफिनाईट फ्रेम असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं किंवा डेफिनाईट नेटवर्क असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्याचा जो डेफिनाईट शेप आहे किंवा त्याची डेफिनाईट फ्रेम जे किंवा त्याचं डेफिनाईट नेटवर्क जे ते त्याच्यामध्ये असणाऱ्या मोनोमर्सच्या ज्या लेयर्स आहेत, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर किंवा थर्ड लेअर, फोर्थ लेअर, या लेयर्समध्ये जे मोनोमर्स आहेत त्याच्यामध्ये क्रॉस लिंकेज असल्यामुळे आपल्याला ते डेफिनाईट फ्रेम किंवा डेफिनाईट नेटवर्क जे ते पाहायला मिळत असतात. असे जे पॉलिमर्स आहेत की ज्या पॉलिमर्समध्ये दोन मोनोमर्स जे आहेत, दोन वेगवेगळ्या लाईन्सचे किंवा स्ट्रेट चेनमधले, तर त्यांच्यामध्ये क्रॉस लिंकेज जर पाहायला मिळत असतील तर त्या टाईपच्या पॉलिमर्सना क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. सो क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स आर नथिंग बट द पॉलिमर्स हॅविंग डेफिनाईट स्ट्रक्चर, म्हणजे असे पॉलिमर्स की ज्यांच्यामध्ये एक डेफिनाईट स्ट्रक्चर आहे, चौकोनी, षटकोनी किंवा अष्टकोनी असं एक डेफिनाईट स्ट्रक्चर आहे त्यांचं. ठराविक अंतरानंतर ते चौकोन तो रिपीट होत आहे किंवा षटकोन रिपीट होत आहे किंवा अष्टकोन त्याचा रिपीट होत आहे. तर असे पॉलिमर्स हॅविंग डेफिनाईट स्ट्रक्चर ऑर फ्रेम ऑर नेटवर्क बिटवीन मोनोमर्स ड्यू टू क्रॉस लिंकेज बिटवीन टू लाईन्स ऑफ मोनोमर्स. बिटवीन मोनोमर्स ड्यू टू क्रॉस लिंकेज बिटवीन टू लाईन्स ऑफ मोनोमर्स. दोन वेगवेगळ्या मोनोमरच्या लाईन्समुळं ते डेफिनाईट फ्रेम किंवा ते डेफिनाईट स्ट्रक्चर किंवा ते डेफिनाईट नेटवर्क तयार होत आहे. मग अशी म्हटलं तसं दोन वेगवेगळ्या लाईनच्या मोनोमरमध्ये जर समजा क्रॉस लिंकेज तयार झाली आणि त्याच्यामुळं समजा त्याचं स्ट्रक्चर षटकोनी झालं किंवा त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर जर समजा अष्टकोनी झालं किंवा त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर समजा पंचकोनी झालं, तर त्याच्यामुळे एक डेफिनाईट पंचकोनी किंवा अष्टकोनी किंवा षटकोनी त्याची फ्रेम झाली किंवा नेटवर्क झाली. तर असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांच्यामध्ये क्रॉस लिंकेज आहे, दोन वेगळ्या लाईन्समध्ये, मोनोमर्सच्या दोन वेगवेगळ्या लाईन्समध्ये क्रॉस लिंकेज आहे आणि त्याच्यामुळे ते फ्रेम किंवा नेटवर्क तयार होते, तर अशा पॉलिमर्सला क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लॅस्टिक. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लॅस्टिक किंवा बॅकेलाईट. मग बॅकेलाईट जे आहे त्यालाच प्लॅस्टिक म्हटलं जातं, रफ प्लॅस्टिक. तर हे बॅकेलाईट जर तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फेनॉल फॉर्मल्डिहाइड जे आहे ते फेनॉल फॉर्मल्डिहाइड हे मोनोमर्स असतात आणि ते मायक्रोस्कोपच्या अंडर पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की फेनॉल जे ते फेनॉलचं एक वरती एक सरळ मोनोमरची लाईन असते आणि खालची जी लाईन आहे फेनॉलची, त्या खालच्या लाईनला परत वरच्या लाईनच्या फेनॉलला आणि खालच्या लाईनच्या फेनॉलला एका सल्फर ॲटमने, क्रॉस सल्फर ॲटमने काय केलेलं असतं, मोनोमरला जॉईन केलेलं असतं. मग तिथं सल्फर ॲटमनं क्रॉस लिंकेज होऊन ते दोन वेगवेगळ्या लाईन्समधले जे फेनॉल आहेत किंवा फेनॉलचे मोनोमर्स आहेत ते लिंक केलेले असतात, क्रॉस लिंक केलेले असतात. म्हणून बॅकेलाईट जे ते बॅकेलाईट क्रॉस लिंक्ड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. बॅकेलाईट हे क्रॉस लिंक्ड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. तर आलं लक्षात. तर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, मग स्ट्रक्चरनुसार ह्या पॉलिमरचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याचे हे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार अर्थातच जर त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर हे स्ट्रेट चेन असेल, म्हणजे त्याच्यामधले सगळे मोनोमर्स हे एका सिंगल स्ट्रेट चेनमध्ये असतील तर लिनियर पॉलिमर्स कंटेनिंग स्ट्रेट चेन ऑफ मोनोमर्स, त्याचं एक्झाम्पल आहे HDP, हाय डेन्सिटी पॉलिथिन. त्याच्यानंतर दुसरा प्रकार ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरचा ब्रँचड चेन पॉलिमर किंवा ब्रँचड पॉलिमर्स. मग ब्रँचड चेन पॉलिमर्स म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडीच मोनोमरमध्ये ब्रँचिंग असतं किंवा साईड चेन असते आणि ती साईड चेन किंवा ते ब्रँचेस ठराविक अंतराने रिपीट होतात. असे पॉलिमर्स ज्यांच्यामध्ये ब्रँचिंग आहे थोडक्यात त्यांना ब्रँचड चेन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे LDP, लो डेन्सिटी पॉलिथिन किंवा PVC. आगाशी सांगितलं ते पॉलिव्हिनिल क्लोराईड. त्या पॉलिव्हिनिल क्लोराईडमध्ये क्लोरीनची ब्रँचेस तुम्हाला ठराविक अंतरानंतर पाहायला मिळते. तर PVC किंवा LDP हे ब्रँचड चेन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरा प्रकार ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरचा तो क्रॉस लिंक्ड पॉलिमरचा.
क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स म्हणजे काय, तर काही पॉलिमर्स असे असतात की ज्या पॉलिमर्समध्ये जे मोनोमर्सच्या लाईन्स आहेत त्या मोनोमर्सच्या लाईन्समध्ये क्रॉस लिंकेज असलेली पाहायला मिळते. या क्रॉस लिंकेजमुळे एक डेफिनेट नेटवर्क त्याच्यामध्ये तयार होतं. अशी डेफिनेट नेटवर्क असणारे किंवा डेफिनेट फ्रेम असणारे पॉलिमर्स म्हणजे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. त्याचं एक्झाम्पल आहे बॅकेलाइट. ठीक आहे. तर इथं हा दुसरा प्रकार क्लासिफिकेशनचा सांगतोय ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रेट चेन असणारे लिनियर पॉलिमर, त्याच्यामध्ये ब्रँचिंग असणारं ब्रँचड चेन पॉलिमर्स आणि डेफिनाइट फ्रेम किंवा डेफिनाइट नेटवर्क असणारे किंवा क्रॉस लिंकेज त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये असणारे क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रकार येतो आहे या पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा, तो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. आता हे क्लासिफिकेशन पाहण्यापूर्वी पहिल्यांदा मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय ते लक्षात घेऊया. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन हे क्लासिफिकेशन लक्षात घेण्यापूर्वी पहिल्यांदा मोड ऑफ पॉलिमरायझेशन किंवा पॉलिमरायझेशन ही प्रोसेस काय आहे ते लक्षात घेऊया. द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन is nothing but conversion of low molecular mass material into high molecular mass material in presence of high temperature and high pressure. मग इथं पॉलिमरायझेशनचं मिनिंग लिहिले. पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, लो मॉलिक्युलर मास असणारं मटेरियल जे आहे त्या लो मॉलिक्युलर मास असणाऱ्या मटेरियलला हाय मॉलिक्युलर मास मटेरियलमध्ये कन्वर्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. इथं काय करतो आपण पॉलिमरायझेशनमध्ये काय करत असतो, तर लो मॉलिक्युलर मास सबस्टन्स जे आहेत बघा, लो मॉलिक्युलर मास मटेरियल इज कन्वर्टेड इन टू हाय मॉलिक्युलर मास मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. पॉलिमरायझेशनमध्ये आपण काय करत असतो, तर पॉलिमरायझेशन म्हणजे ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो, तर तिथं लो मॉलिक्युलर मास मटेरियल जे आहेत म्हणजे थोडक्यात आपले मोनोमर्स, त्यांचं सुरुवातीला जे मॉलिक्युलर मास असतं ते कमी असतं, लो असतं, ते एकमेकात आपण काय करतो ॲड करत जातो किंवा कंबाईन करत असतो आणि त्याच्यापासून हाय मॉलिक्युलर मास मटेरियल आपण तयार करतो इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरून काय करायचं, तर लो मॉलिक्युलर मास सबस्टन्सना हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्समध्ये कन्वर्ट करणं याला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. मग ह्याच्यानुसार या मोड ऑफ पॉलिमरायझेशननुसार जर आपण क्लासिफिकेशन करायचं असेल आपल्याला, तर त्याचे एकूण 3 प्रकार पडतात ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे लक्षात आलं, पॉलिमरायझेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन इज नथिंग बट कन्वर्जन ऑफ लो मॉलिक्युलर मास मटेरियल इंटू हाय मॉलिक्युलर मास मटेरियल इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरून लो मॉलिक्युलर मास सबस्टन्सला हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्समध्ये कन्वर्ट करणं म्हणजे पॉलिमरायझेशन करणं. आणि हा जो प्रकार आहे पॉलिमरायझेशनच्या या प्रोसेसला मोड असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, मोड असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे ते पॉलिमरायझेशन करताय किंवा असं म्हणा तुम्ही कोणत्या प्रकारे लो मॉलिक्युलर मास सबस्टन्सला हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्समध्ये कन्वर्ट करताय त्या मेथडला मोड असं म्हटलं जातं. सो क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्ही ते पॉलिमर तयार करत असताना कोणत्या प्रकारे म्हणजे कोणती मेथड वापरताय त्या मेथडला किंवा त्या प्रकाराला मोड ऑफ पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. सो देअर आर थ्री टाइप्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन जर ऑन द बेसिस ऑफ मोड करायचं असेल तर त्याचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार आहे
ॲडिशन पॉलिमर्स. पहिला प्रकार आहे ॲडिशन पॉलिमर्स. मग ॲडिशन पॉलिमर्स म्हणजे काय? तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये पॉलिमरायझेशन करत असताना आपण काय करतो, सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स करत असतो. म्हणजे काय? तर इथं पॉलिमरायझेशन करत असताना जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स फक्त एकमेकांमध्ये आपण ॲड करत असतो. मग ते मोनोमर्स फक्त एकमेकांमध्ये ॲड करत गेला की त्याच्यापासून डायरेक्ट ते पॉलिमर तयार होतं. अशा पॉलिमर्सना ॲडिशन पॉलिमर असं म्हटलं जातं. अशा पॉलिमर्सना ॲडिशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. सो ॲडिशन पॉलिमर्स आर नथिंग बट द हिअर सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस विदाउट लॉस ऑफ मॉलिक्युल्स. हिअर सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस विदाउट लॉस ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे इथं आपण काय करतो, फक्त मोनोमरचे ॲडिशन करत असतो. पहिला मोनोमर आला, त्याच्यात दुसरा मोनोमर ॲड करा, त्याच्यात तिसरा मोनोमर ॲड करा, त्याच्यात चौथा मोनोमर ॲड करा. असं वन बाय वन जेवढे मोनोमर्स आहेत ते फक्त एकमेकात काय करत जातो, आपण ॲड करत जातो विदाउट लॉस ऑफ मॉलिक्युल्स. विदाउट लॉस ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे त्या ॲडिशन करत असताना त्या मोनोमर्समधला कुठलाही भाग किंवा कुठलाही पार्ट ॲज अ मॉलिक्यूल म्हणून त्याच्यामधून बाहेर पडत नाही किंवा लॉस होत नाही. फक्त सिम्पली ॲडिशन करत असतो मोनोमरची. अशी जी पॉलिमर्स आहेत त्या पॉलिमर्सना ॲडिशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. म्हणजे सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस हिअर. इथं फक्त मोनोमर्सची फक्त ॲडिशन केली जाते. त्यातनं कुठल्याही प्रकारचा एखादा लायटर मॉलिक्यूल किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटछाट जी आहे ती काटछाट केली जात नाही किंवा त्यातनं कुठल्याही एखाद्या मॉलिक्यूलचा लॉस होत नाही. असे पॉलिमर्स त्यांना ॲडिशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. इट फॉलोज फ्री रेडिकल मेकॅनिझम. मग हे ॲडिशन पॉलिमर्स जे आहेत ते ॲडिशन पॉलिमर्स कशा प्रकारे तयार केले जातात किंवा त्याचं पॉलिमरायझेशन जे आहे ते पॉलिमरायझेशन करत असताना नेमकं कशा प्रकारे त्याचं पॉलिमरायझेशन होतं, तर त्यासाठी त्याचं मेकॅनिझम जे आहे म्हणजे ते पॉलिमरायझेशन नक्की कसं केलं जातं ते पाहिलं पाहिजे. याचं जर मेकॅनिझम बघितलं म्हणजे एक्झॅक्टली कसं हे ॲडिशन पॉलिमर्स तयार होतात तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की इट फॉलोज म्हणजे ॲडिशन पॉलिमर्स इट फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. याच्यामध्ये काय होतं आहे तर फ्री रॅडिकल जे आहेत ते फ्री रॅडिकल्स तयार होत असतात आणि हे फ्री रॅडिकल्स मग काय करत असतात, दुसऱ्या स्टार्टिंग मटेरियलला काय दुसऱ्या मोनोमर्सना एकमेकात कंबाईन करून त्याच्यापासून आणखीन फ्री रॅडिकल्स तयार करत असतात आणि नंतर शेवटी हे सगळ्यात शेवटी ज्यावेळी ते मोनोमर संपतील किंवा सगळे फ्री रॅडिकल ज्यावेळी संपतील त्यावेळी ते अर्थात सगळे फ्री रॅडिकल्स हे कंबाईन होतात आणि त्याच्यानंतर ते पॉलिमर जे आहे ते हाय मॉलिक्युलर मास असणारे किंवा हाय मॉलिक्युलर मास मटेरियल जे आहे पॉलिमर ते पॉलिमर तयार होतात. सो इट फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. याच्यामध्ये फ्री रॅडिकल तयार होतं आणि हे फ्री रॅडिकल्स जे आहे ते फ्री रॅडिकल्स तयार होऊन त्याच्यापासून हे पॉलिमर जे आहे ते पॉलिमर तयार होत असतं. मग याचं एक्झाम्पल कुठलं आहे या ॲडिशन पॉलिमरचं? तर याचं एक्झाम्पल आहे टेफ्लॉन. याचं एक्झाम्पल आहे टेफ्लॉन. आता टेफ्लॉन आपल्याला माहिती आहे गाड्यां ज्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहेत त्यांना एक प्रकारची ग्लो किंवा एक प्रकारचं चकाकी आपल्याला पाहायला मिळते, चकचकीत दिसतात. तर ते कशामुळे तर त्याच्यावरती आपण हे टेफ्लॉनचं कोटिंग जे आहे ते टेफ्लॉनचं कोटिंग देत असतो किंवा तुमच्या घरी स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये ह्याचे भांडे असतात आपल्या नॉनस्टिकचे. ते नॉनस्टिकची जी भांडी असतात थोडीशी काळपट अशी त्या नॉनस्टिक भांड्यावरती हा टेफ्लॉनचा लेअर असतो. त्याच्यावरती पहा तुम्ही चिटकत नाही त्याला. त्याच्यावरती समजा तुम्ही जर काय केलं तर शक्यतो त्याला डोसे वगैरे करताना ते चिटकत नाही. तर का तर त्याच्यावरती हे टेफ्लॉनचं कोटिंग असतं. तर हे टेफ्लॉन जे आहे ते ॲडिशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये हा कार्बन CF2 डबल बॉन्ड CF2 कार्बन टेट्राफ्लोराईड जे आहे ते कार्बन टेट्राफ्लोराईड त्याच्यामध्ये वापरलं जातं. तर ते टेफ्लॉन मध्ये टेफ्लॉन तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये जस्ट त्या टेफ्लॉनचे जे मोनोमर्स आहेत टेट्राफ्लोरोकार्बन त्याची फक्त आपल्याला ॲडिशन करावे लागते. ते सिम्पली एकमेकात ॲड होत जातात. त्याच्यामधला डबल बॉन्ड जे आहे ते डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ते सिम्पली एकमेकात ॲड होत जातात आणि त्याच्यापासून हे टेफ्लॉन लॉंग लास्टिंग स्ट्रेचची नसणारे टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉन आपल्याला ॲज अ पॉलिमर म्हणून तिथे मिळत आहे विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या मॉलिक्यूलचा लॉस जो आहे तो लॉस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. तर असं हे टेफ्लॉन जे आहे ते ॲडिशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. मग आता मगाशी आपण म्हटलं तसं
हे ॲडिशन पॉलिमर जे आहेत ते ॲडिशन पॉलिमर काय करतात, फ्री रॅडिकलचं मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकलचं मेकॅनिझम फॉलो करतात. मग त्याचं मेकॅनिझम कसं आहे, म्हणजे हे ॲडिशन पॉलिमर एक्झॅक्टली कसे तयार होत असतात. मेकॅनिझम इज नथिंग बट द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाव द केमिकल रिॲक्शन प्रोसीड्स. ती जी केमिकल रिॲक्शन आहे ती नक्की स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे प्रोसीड होते, याला त्याचं मेकॅनिझम असं म्हणायचं. मग ह्या ॲडिशन पॉलिमरमध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल जे आहे तो फ्री रॅडिकल तयार होतो आणि मग त्याच्यापासून हे पॉलिमर तयार होत असतात. मग हे जर मेकॅनिझम आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एकूण 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. म्हणजे सुरुवातीला काय होतं, जो मोनोमर आहे त्या मोनोमरमध्ये फ्री रॅडिकल जो आहे तो फ्री रॅडिकल तयार होतो, म्हणून तिला म्हटलंय पहिली चेन इनिशिएशन स्टेप. एकूण 3 स्टेप याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 3 स्टेपमध्ये हे मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम आपल्याला असलेलं पाहायला मिळतं ॲडिशन पॉलिमरचं. त्यातलं पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशनची. मग त्या चेन इनिशिएशनमध्ये काय होतं, तर सुरुवातीला त्या मोनोमरपासून फ्री रॅडिकल जो आहे तो फ्री रॅडिकल तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथं हा CH3COOO-COCH3 ॲसिटिल अनहायड्राइड हे एक मोनोमर म्हणून आपण इथे घेतलेला आहे. मग ह्या ॲसिटिल अनहायड्राइडमधला हा जो परॉक्साईड आहे, ॲसिटिल परॉक्साईडमधला हा जो परॉक्साईड लिंकेज आहे CH3COOOCOCH3, त्यातला OO जो आहे हा परॉक्साईड जो बॉन्ड आहे तो परॉक्साईड बॉन्ड ब्रेक होतो. तिथं होमोलॅटिक फिजन जे आहे ते पाहायला मिळतं. मग त्या परॉक्साईड लिंकेजमधून जो तिथला बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड तो होमोलॅटिक फिजनच्या साहाय्याने ब्रेक होतो. अर्थात दोन्ही ऑक्सिजनवरती आपापले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात आणि त्याच्यापासून इकडे पहा समोर ॲरोच्या ट्वाईस CH3COO. मग हा इथून ब्रेक झाला परॉक्साईड लिंकेजच्या इथून, तर ऑक्सिजनवरती दोन्ही बाजूच्या ऑक्सिजनवरती एक एक इलेक्ट्रॉन येईल आणि त्याच्यापासून ट्वाईस CH3COO डॉट, म्हणजे हा ह्याचा CH3COO असा फ्री रॅडिकल जो आहे तो फ्री रॅडिकल तयार होईल, एक ह्या बाजूचा आणि एक त्या बाजूचा. आणि हा जो फ्री रॅडिकल आहे तो स्टेबिलिटी प्राप्त करण्यासाठी पुन्हा त्याच्यातून काय करेल, CO2 जो आहे हा CH3COO मधला तो CO2 ॲज अ गॅस म्हणून रिमूव्ह करेल आणि त्यातला जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन पुन्हा ह्या मिथिल ग्रुपवरती शिफ्ट करेल आणि त्याच्यापासून ट्वाईस CH3 मिथिल रॅडिकल जो आहे तो मिथिल रॅडिकल तयार करेल. मग इथं सुरुवातीला जे स्टार्टिंग मटेरियल आहे मोनोमर आपलं ॲसिटिल परॉक्साईड, त्या ॲसिटिल परॉक्साईडमधला परॉक्साईड लिंकेज ब्रेक होईल. त्याच्यापासून सुरुवातीला एक परॉक्साईडचा फ्री रॅडिकल तयार होईल. परत त्या परॉक्साईडच्या फ्री रॅडिकलमधून आणखीन कार्बन डायऑक्साईड जो आहे CO2 तर CO2 बाहेर पडेल आणि त्याच्यापासून तुम्हाला फायनली एक स्टेबल असा मिथिल फ्री रॅडिकल जो आहे ते मिथिल फ्री रॅडिकल मिळेल. इथं पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप संपते. मग इथं काय केलं बघा, त्या मिथिल ॲसिटिल परॉक्साईडपासून मिथिल फ्री रॅडिकल जो आहे ते मिथिल फ्री रॅडिकल तयार झाले. इथं फ्री रॅडिकल तयार होते म्हणजे सुरुवात होते त्या मेकॅनिझमला, म्हणून ह्या स्टेपला चेन इनिशिएशन स्टेप असं म्हटलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे, एकदा फ्री रॅडिकल तयार झाला की त्याच्यानंतर सेकंड स्टेप होते चेन प्रोपोगेशन. मग चेन प्रोपोगेशन किंवा याला चेन इलॉंगेशन सुद्धा म्हटलं जातं. मग चेन प्रोपोगेशन किंवा चेन इलॉंगेशन म्हणजे काय, तर एकदा हा फ्री रॅडिकल तयार झाला की त्याच्यानंतर हे जे फ्री रॅडिकल्स आहेत ते राहिलेल्या मोनोमर्स बरोबर, आता इथं आपण सुरुवातीला एकच घेतलाय ना मोनोमर, तर हा जे फ्री रॅडिकल्स तयार झाले ते बाकीच्या मोनोमर्स बरोबर कंबाईन होतात आणि त्याच्यापासून राहिलेले फ्री रॅडिकल्स जे ते फ्री रॅडिकल्स तयार करत असतात. याला चेन इलॉंगेशन किंवा चेन प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये होतं काय की जो पहिल्या स्टेपला पहिला जो फ्री रॅडिकल तयार झालेला आहे, फॉर एक्झाम्पल आता इथं वरती आपण पहिल्या चेन इनिशिएशनमध्ये मिथिल रॅडिकल तयार केलेले आहेत 2, तर ते 2 मिथिल रॅडिकल समजा त्या पॉलिमरायझेशनमध्ये दुसरा एक सुरुवातीचा हा पहिला आपण मोनोमर घेतला ॲसिटिल परॉक्साईडचा, आता हा दुसरा इथं आपण मोनोमर घेतला LCH211CHY. हा पहिला मोनोमर झाला CH3COO
OOCOCH3. त्याच्यामध्ये आपल्याला हे होमोलॅटिक फिजन होऊन त्याच्यापासून फ्री रॅडिकल पहिल्या स्टेपमध्ये मिळतोय चेन इनिशिएशनमध्ये, तिथं फ्री रॅडिकल तयार होतोय. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला फ्री रॅडिकल आहे, मिथिल फ्री रॅडिकल आहे का, टॉईस CH3 डॉट, तो दुसऱ्या मोनोमरमध्ये बरोबर हा NCH2 डबल बॉन्ड CHY हा दुसरा मोनोमर आहे. N म्हणजे नंबर ऑफ आहेत, ते त्यांची संख्या जास्त आहे, तर त्यांच्याबरोबर हे फ्री रॅडिकल कंबाईन होतात आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते बघा, जोपर्यंत ते मोनोमर संपत नाहीत तोपर्यंत हे त्याच्यामध्ये काय होतात, ॲड होत जातात आणि ती चेन जी आहे ती चेन प्रोपोगेट होत जाते किंवा इलॉंगेट होत जाते, म्हणजे लांबत जाते. म्हणून या स्टेपला चेन प्रोपोगेशन किंवा चेन इलॉंगेशन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते बघा, RCH2CHYN CH2CHY, जेवढे हे nth नंबर आहेत ना, NCH2 डबल बॉन्ड CHY हे nth आहेत, नंबर ऑफ आहेत, ते सगळे जोपर्यंत कंबाईन होत नाहीत तोपर्यंत हे फ्री रॅडिकल त्यांच्याबरोबर कंबाईन होतात आणि त्याच्यापासून एक लॉंगेस्ट चेन जी आहे ती चेन आपल्याला मिळत असते फ्री रॅडिकलची. आणि त्याच्यानंतर हे ज्यावेळी सगळे हे मोनोमर जे आहेत ते मोनोमरचे अर्थात सगळ्या मोनोमरचं ज्यावेळी फ्री रॅडिकलमध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळी फायनली मग तिसरी स्टेप जी आहे ती फायनली तिसरी स्टेप आपल्याला पाहायला मिळते. तिसरी स्टेप कुठली आहे, तर तिसऱ्या स्टेप आहे चेन टर्मिनेशन. मग एक वेळ अशी येते की दुसऱ्या स्टेपमध्ये जे फ्री रॅडिकल तयार झालेले आहेत ते फ्री रॅडिकल सगळ्या मोनोमर्सना, म्हणजे जेवढे अवेलेबल आहेत त्या सगळ्या मोनोमर्सचं कन्व्हर्जन फ्री रॅडिकलमध्ये करत असतात आणि शिवाय त्यांना काय करत असतात, कंटिन्यू एकमेकांना जॉईन करत असतात, कंबाईन करत असतात. मग एक वेळ अशी येते की ज्यावेळी सगळे मोनोमर्स जे आहेत ते सगळे मोनोमर्स तिथं संपतात आणि तिथं फक्त फ्री रॅडिकल्स राहतात, तिथं सगळे फ्री रॅडिकल्स राहतात. मग तिथं ही जी इलॉंगेशनची किंवा प्रोपोगेशनची जी स्टेप आहे ती संपते आणि तिथं मग तिसरी स्टेप येते चेन टर्मिनेशनची, म्हणजे तिथं हे मेकॅनिझम थांबतं, त्याला चेन टर्मिनेशन असं म्हटलं जातं. मग तिसरी स्टेप आहे चेन टर्मिनेशन, एंडिंग ऑफ प्रोसेस बाय कॉम्बिनेशन ऑफ ग्रोईंग चेन रॅडिकल्स. जसं जसं या सेकंड चेनमध्ये किंवा सेकंड स्टेपमध्ये जे फ्री रॅडिकल्स कंबाईन होत जातात एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक, त्याच्यापासून फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. शेवटी काय होतात, हे फ्री रॅडिकल्स जे आहेत ते शेवटी संपतात किंवा मोनोमर संपतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातले राहिलेले जे फ्री रॅडिकल्स आहेत ते फ्री रॅडिकल्स कंबाईन होतात आणि शेवटी फायनली त्याच्यापासून आपल्याला जे हाय मॉलिक्युलर मास असणारं मटेरियल किंवा हाय मॉलिक्युलर मास असणारं सबस्टन्स जे आहे स्टेबल, ते स्टेबल सबस्टन्स किंवा पॉलिमर जे आहे ते पॉलिमर ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळतं, ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळतं. तर अशा प्रकारे हे 3 स्टेपचं मेकॅनिझम आहे. अशा प्रकारे काय आहे, हे 3 स्टेपचं मेकॅनिझम आहे. कशाचं, ॲडिशन पॉलिमरचं. इट फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. याच्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. 3 स्टेपमध्ये हे मेकॅनिझम आपल्याला सांगितलेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, तर जे मोनोमर आहेत त्या मोनोमरपैकी एका मोनोमरपासून फ्री रॅडिकल तयार होतो, म्हणजे तिथं चेन स्टार्ट होते, इनिशिएट होते, म्हणून त्याला म्हणायचं चेन इनिशिएशन, फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काय होतं, चेन प्रोपोगेशन किंवा चेन इलॉंगेशन. जो फ्री रॅडिकल तयार झालेला आहे दोन्हीपैकी एका मोनोमरचा, तो फ्री रॅडिकल बाकीच्या मोनोमर्स बरोबर कंबाईन होतो आणि त्यांना कंबाईन करत असतो. बाकीच्या मोनोमर्स बरोबर तो रिॲक्ट होतो आणि त्यांना हळूहळू काय करत असतो, कनेक्ट करत असतो, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक ॲड करत असतो किंवा कनेक्ट करत असतो. त्याचबरोबर त्याचा जो फ्री रॅडिकल आहे तो पास करत असतो, म्हणजे त्याचा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे वरचा एक इलेक्ट्रॉन तो पुढच्या मोनोमर्सना जो ॲड होईल त्याच्याबरोबर तो काय करत असतो, त्याला प्रोपोगेट करत असतो किंवा इलॉंगेट करत असतो किंवा लांबवत असतो. म्हणून ही दुसरी स्टेप आहे चेन प्रोपोगेशनची किंवा चेन इलॉंगेशनची. आणि एकदा सगळे मोनोमर संपले, ठीक आहे, एकदा सगळे मोनोमर संपले, फक्त त्याच्यामध्ये मग फ्री रॅडिकल तयार झाले म्हणजे राहिले, तर ते फ्री रॅडिकल शेवटी मग कंबाईन होतात. कारण फ्री रॅडिकलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मग ते फ्री रॅडिकल शेवटी कंबाईन होतात आणि तिथं ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस संपते आणि त्याच्यापासून लॉंग ॲडिशन प्रॉडक्ट, म्हणजे मोनोमर्स एकमेकात ॲड होऊन त्याच्यापासून लॉंग चेन असणारं, लॉंग स्ट्रेच चेन असणारं आणि हाय डेन्सिटी असणारं पॉलिमर जे ते हाय डेन्सिटी असणारं पॉलिमर ॲज अ प्रॉडक्ट म्हणून तिथं तयार होतं, ॲज अ प्रॉडक्ट म्हणून तयार होतं. इथं हे मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम संपतंय ॲडिशन पॉलिमरचं. आता याच्यानंतर या
मोड ऑफ पॉलिमरायझेशनचे जे पुढचे 2 प्रकार आहेत ते पुढच्या पिरियडला आपण पाहूया. तत्पूर्वी हा जो ॲडिशन पॉलिमर जे आहे ते ॲडिशन पॉलिमर फक्त एवढंच लक्षात घ्या की ॲडिशन पॉलिमरमध्ये काय होत असतं, तर जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स फक्त एकमेकात काय होत असतात, ॲड होत असतात विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्युल्स, विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर इथं हा मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा पहिला प्रकार ॲडिशन पॉलिमरचा संपतोय. त्याचं मेकॅनिझम सुद्धा आपण पाहिलेलं आहे. राहिलेला पुढचा जो भाग आहे मोड ऑफ पॉलिमरायझेशननुसार पुढचे 2 जे सब टाईप्स आहेत क्लासिफिकेशनचे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.